कबायली महादेव कोड़ी बिरादरी से ताल्लुक़ रखने वाली डॉक्टर मयूरी पंजरवाद का ज़ात सर्टिफिकेट रद्द कर दिया गया है। ज़ात सर्टिफिकेट जारी करने वाली कमेटी ने देवी देवताओं की पूजा करने को बहाना बनाते हुए इन्हें सर्टिफिकेट का अहल करार देने से इनकार कर दिया, जिसके खिलाफ कोड़ी समाज ने एक अनोखा एहतजाज किया। ITI चौक पर मुनक़िदा इस एहतजाज के दौरान कोड़ी समाज ने हिंदू देवी देवताओं को तर्क करने का ऐलान किया। एहतजाज के दौरान देवी देवताओं को तर्क करने के लिए एक सत्याग्रह मार्च निकालने की कोशिश की गई, लेकिन पुलिस ने मार्च की इजाज़त देने से इनकार कर दिया, जिसके बाद मुजाहिरीन ने ITI चौक पर ही अपना एहतजाज दर्ज कराया। इस मौके पर देवी देवताओं की तस्वीरें तहसीलदार के हवाले की गई। तहरीक में कबायली बिरादरी के अफराद की बड़ी तादाद ने शिरकत की। आमची मागणी आहे की आम्हाला एवढ्या समस्यांना सामोरे जावं लागतं। आम्हाला आमचा मूलभूत हक्क जो आहे शिक्षणाचा त्याच्यापासून वंचित ठेवलं जातं, कारण की आम्हाला ते सोप्या रीतीने जात वैधता आणि जातीचे प्रमाणपत्र देत नाही आहे। त्यामुळे आमचं मागणं आहे की आम्हाला ते तुम्ही जसं ग्रह चौकशी आमची करता त्या महादेव कोळी समाजाची ग्रह चौकशी ज्याप्रमाणे तुम्ही करता तशीच चौकशी तुम्ही भिल्ल गोंड ह्या इतर समाजाची सुद्धा केली पाहिजे, कारण न्याय हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे। एका समाजासाठी वेगळा आणि दुसऱ्यांसाठी वेगळा असा नसला पाहिजे। तुमच्यावर काय अन्याय झाला? माझ्यावर असा अन्याय झाला की माझे जातवैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे मला माझ्या उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन नव्हतं भेटत। जेव्हा की माझी माझी व्हॅलिडिटी अवैध केली, त्यामुळे मला उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन नव्हतं मिळत। त्यामुळे मला खूप मानसिकरित्या मी खचून गेले होते आणि मीच नाही असे शेकडो विद्यार्थी आहेत ज्यांची डिग्री पूर्ण झाली, त्यांना डिग्री नाही मिळत। त्यांना पुढं काय करावं, त्यांच्या हातामध्ये डिग्री नसल्यामुळे त्यांना पुढं काय करावं, आपलं भविष्याची काय चिंता आहे ते त्यांना नेहमी सतावत राहील। तर आम्हाला प्रशासनाच्याकडे आमचं मागणं विचारणं आहे की तुम्ही सांगा आमच्या युवकांना की त्यांनी आता काय करायला पाहिजे। डिग्री तर पूर्ण झाली पण आता त्या डिग्रीचा फायदा नाही, कारण ते त्यांच्या हातामध्ये नाही। तर आमच्या प्रशासनाला म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला पुढचा मार्ग दाखवून द्या, काय करायला पाहिजे। तुमच्यावर नेमकं काय कारण अवैध केलं, काय कारणाने? माझं वैधता प्रमाणपत्र अवैध केलं त्यांनी असं सांगितलं, कारण की आम्ही आदिवासी लोक जे आहोत ते आम्ही हिंदू देवी देवतांची पूजा करतो, त्यामुळे माझं अवैध ठरवलं गेलं। तर आमचं म्हणणं आहे की जर एवढं मोठी आम्हाला शिक्षा मिळत असेल हिंदू देवी देवतांची पूजा केल्यामुळे, तर आम्ही त्या देवतांचा आज सन्मानपूर्वक माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही आमचे हिंदू देवी देवतांचे मूर्ती आणि फोटो सर्व आम्ही समर्पित करणार आहोत आणि त्यानंतर आम्हाला आमचं वैधता प्रमाणपत्र द्यावं अशी आमची मागणी आहे। आदिवासी कोळी महादेव जमातीच्या डॉक्टर मयूरी श्रीकृष्ण पुंजरवाड हिच्या संदर्भाने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने डॉक्टर मयूरी ही हिंदू धर्माची आहे आणि ती महादेवाची पूजा करते हे कारण दाखवून तिचं जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरवलेलं होतं। विशेषतः म्हणजे तिच्या वडिलाचं प्रमाणपत्र याच समितीनं हे महादेव कोळी जमातीचे आहेत म्हणून वैध ठरवलेले आहे आणि मुलगी मात्र महादेव कोळी समाजाची नाही म्हणून अवैध ठरवलेलं आहे। या संदर्भामध्ये असे अनेक लोकांचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने जाणीवपूर्वक अवैध ठरवल्याचा एक आक्रोश नांदेड जिल्ह्यामधील आदिवासी महादेव कोळी जमातीमध्ये होता। म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व आदिवासी कोळी महादेव जमातीच्या सर्व कुटुंबियांनी आणि स्वतः मयुरीच्या कुटुंबियांनी आज माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे आपले देवदेवता हिंदू धर्माचे जे काही देवदेवता आहेत ते देवदेवता परत केलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आमचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही, आम्ही आमची निसर्गपूजक आहोत, आम्ही आमच्या आदिवासी जे आमचे काही दैवत आहेत त्यांची आम्ही पूजा करणार आहोत, त्यांची अर्चना करणार आहोत। आणि आज आदरणीय कलेक्टर साहेबांनी सुद्धा आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची मागणी होती की केवळ महाराष्ट्रामध्ये अनेक आंध गोंड भील प्रधान आणि पारधी जमातीचे सुद्धा लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये सुद्धा देवदेवता आहेत, परंतु इथले महाराष्ट्र शासनाचं जो अधिकारी आहे जात पडताळणीचा तो मात्र जाणीवपूर्वक महादेव कोळी जमातीच्याच घरामध्ये जाणार, त्यांचे देवारे पाहणार, हे कुठल्या धर्माचे आहेत पाहणार, हाच निकष मात्र अन्य जमातीसाठी सुद्धा लागू करावा। या बाबतीमध्ये आम्ही साहेबांना माननीय मुख्य सचिवांना आम्ही पत्र दिलं होतं। त्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी हे महोदय होते आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आज पत्र माननीय मुख्य सचिवांना पाठवलं। या बाबतीमध्ये तात्काळ
कारवाई करण्याच्या संदर्भाने त्यांच्याशी संपर्क करायला सांगितला. इथून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी शासनाकडे अहवाल सादर केलेला आहे. निश्चितच या संदर्भाने महाराष्ट्र शासनाकडून निश्चितच अन्य जमातीसाठी सुद्धा हीच विषय हाच निकष लावण्यात येईल असं आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी आज स्पष्ट सांगितलेलं आहे. दुसरं एक आंदोलन याच ठिकाणी मध्ये होतं की 2000च्या जवळपास आमच्या आदिवासी महादेव कोळी जमातीच्या संचिका विविध SDM कार्यालयामध्ये प्रलंबित होत्या. त्या बाबतीत आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्हाला एक पत्र दिलं. सगळ्या SDM महोदयांना त्यांनी सक्त आदेश दिले की ज्या ज्या काही संचिका आपल्याकडे प्रलंबित आहेत त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांचे जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घातलेलं आहे. बघू आम्ही 1 महिन्यामध्ये जर आमचे जातीचे प्रमाणपत्र जर SDMने नाही दिल्यास लोकशाही मार्गानं आज रोजी फक्त 144 कलम असल्यामुळं आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करू शकलो नाही. 144 कलम उठल्यानंतर आम्ही पुन्हा याच ठिकाणी आंदोलन करायला आम्ही लोकशाही माध्यमानं तयार आहोत. एकदा माननीय जिल्हाधिकारी महोदयांचा एक मान सन्मान राखण्यासाठी म्हणून आम्ही आमचं आता या पद्धतीचे आम्हाला 2 पत्र मिळालेले आहेत. डॉक्टर मयुरीच्या संदर्भामध्ये आणि जातीच्या प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये हे सगळं त्यांचे पत्र माननीय जिल्हाधिकारी महोदयांचं हे पत्र घेऊन आम्ही आता धरणे आंदोलन ठिकाणी जाऊन लोकांना आम्ही दाखवणार आहोत. महादेव कोळी समाजाच्या हे वाचून दाखवणार आहोत. त्यांनी त्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतात हे तुम्हाला पुन्हा तिथे गेल्यानंतर कळेल. धन्यवाद.